त्या रात्री सिद्धार्थ राजकुमाराने सर्व काही सोडलं. रात्रीचा गडद अंधार संपूर्ण कपिलवस्तूवर पसरला होता. राजवाड्याच्या भिंतीवर मशालीचा हलका प्रकाश थरथरत होता. सगळीकडे शांतता होती. फक्त वाऱ्याचा मंद आवाज आणि पहारेकऱ्यांचा पावलांचा आवाज होता. पण त्या रात्री एका माणसाच्या मनात एक भयंकर युद्ध सुरू होतं. तो माणूस म्हणजे गौतम बुद्ध. तेव्हा अजून ते बुद्ध नव्हते, ते फक्त राजकुमार होते. संपूर्ण राज्य त्यांच्यावर प्रेम करत होतं. राजा शुद्धोधन यांचा लाडका मुलगा, राणी महाप्रजापती गौतमी यांचा जीव, पत्नी यशोधरा यांचं सर्वस्व आणि छोट्या राहुलचं संपूर्ण जग. पण त्या रात्री सिद्धार्थांच्या डोळ्यात झोप नव्हती. ते आपल्या महालच्या खिडकीतून उभे राहून आकाशाकडे पाहत होते. त्यांच्या मनात सतत एकच प्रश्न जळत होता. जर प्रत्येक माणूस म्हातारा होत असेल, जर प्रत्येकाला आजार होणार असेल, जर प्रत्येकाला एक दिवस मरायचं असेल, तर या सुखाचा अर्थ तरी काय? काही दिवसापूर्वी त्यांनी 4 दृश्य पाहिली होती. एक वृद्ध माणूस, एक आजारी माणूस, एक मृतदेह आणि एक शांत संन्यासी. त्या 4 दृश्यांनी त्यांच्या आत्म्याला हादरून टाकलं होतं. राजवाड्यात संगीत होतं, ऐशो आराम होता, नृत्य होतं, सोनं चांदी होतं. पण सिद्धार्थांच्या मनात मात्र एक खोल रिकामेपणा होता. त्या रात्री त्यांनी निर्णय घेतला, मी सत्य शोधणार. ते हळूहळू आपल्या खोलीकडे चालू लागले. दरवाजा उघडला. आत मंद दिवा जळत होता. यशोधरा शांत झोपल्या होत्या. त्यांच्या शेजारी छोटा राहुल आईच्या कुशीत विसावला होता. तो क्षण पाहून सिद्धार्थांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी हळूच राहुलजवळ जाऊन बसले. लहानसा चेहरा, छोटे हात, निरागस श्वास. सिद्धार्थांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाटलं, हा माझा मुलगा आहे, मी याला सोडून कसं जाऊ? क्षणभर त्यांचं मन तुटलं. त्यांना यशोधरेला उठवावंसं वाटलं, राहुलला मिठी मारावी वाटली आणि सगळं विसरून पुन्हा राजकुमार व्हावंसं वाटलं. पण मग त्यांच्या मनात त्या मृत माणसाचा चेहरा आला. त्या वृद्धांची थरथरणारी काठी आठवली. त्या आजारी माणसाची वेदना आठवली आणि सिद्धार्थांनी डोळे बंद केले. जर मी आज थांबलो तर मी फक्त माझ्या कुटुंबासाठी जगेन. जर मी सत्य शोधलं तर कदाचित संपूर्ण जग दुःख संपवू शकेल. त्यांच्या गालावरून अश्रू वाहू लागले. ते शेवटचं आपल्या मुलाकडे पाहिलं आणि हळूच मागे वळाले. तो क्षण इतका वेदनादायक होता की इतिहास आजही त्या रात्रीला विसरू शकला नाही. सिद्धार्थ महलच्या बाहेर आले. बाहेर त्यांचा विश्वासू सारथी चन्ना उभा होता आणि त्यांच्या समोर त्यांचा आवडता पांढरा घोडा कंटक शांत उभा होता. चन्नाला आधीच कळालं की आज काहीतरी मोठं होणार आहे, काही घडणार आहे. राजकुमार, इतक्या रात्री कुठे निघाला आहात? सिद्धार्थ काही क्षण शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, चन्ना, आज मी सत्याच्या शोधात निघालो आहे. चन्नाच्या डोळ्यात भीती आली. म्हणजे तुम्ही परत येणार नाही? सिद्धार्थांनी उत्तर दिलं, नाही. ते फक्त कंटकच्या जवळ गेले. त्याच्या मानेवर हात फिरवला. जणू घोड्यालाही सगळं समजलं होतं. त्या रात्री कंटकने एकही आवाज केला नाही, जेणेकरून राजवाड्यातील कुणालाही जाग येऊ नये. राजवाड्याचे विशाल दरवाजे हळूहळू उघडले आणि सिद्धार्थ शेवटी मागे वळून पाहू लागले. तेच महल, तेच वैभव, तेच सुख, जिथे त्यांनी बालपण घालवलं होतं. त्यांच्या डोळ्यात वेदना होती, पण त्यांच्या आत्म्यात एक आग होती. कंटक वेगाने धावू लागला. रात्र अधिक काळी होत गेली. थंड वारा चेहऱ्यावर आदळत होता. त्यांना सतत सिद्धार्थाकडे पाहत होता. त्याला वाटलं होतं हे स्वप्न असावं. काही वेळानंतर ते जंगलाच्या सीमेवर पोचले. आकाशात पहाटेची हलकी चाहूल लागली होती. सिद्धार्थ घोड्यावरून खाली उतरले. त्यांनी शांतपणे आपली तलवार काढली. चन्ना घाबरला, पण पुढच्या क्षणी सिद्धार्थांनी स्वतःचे लांब केस कापले, राजेशाही मुकुट काढला, सोन्याचे दागिने काढून ठेवले आणि आपल्या अंगावरील राजेशाही वस्त्र उतरलं. आता त्यांच्या समोर राजकुमार नव्हता, एक साधा माणूस उभा होता. सत्य शोधण्यासाठी सर्व काही सोडून निघालेला एक साधा माणूस उभा होता.
चन्नाच्या डोळ्यात अश्रू आले. राजकुमार, मला सोडून जाऊ नका. सिद्धार्थ त्याच्या जवळ गेले. त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. चन्ना, आजपासून मी कुणाचा राजकुमार नाही. मी फक्त एक भटकणारा मनुष्य आहे. चन्ना रडू लागला. कंतकही बेचैन झाला. कंतकच्या डोळ्यातही अश्रू वाहत होते. कारण ज्याला त्याने आयुष्यभर आपल्या पाठीवर बसवलं तो आज आपल्यापासून दूर जात आहे, तो पण कायमचा. सिद्धार्थांनी शेवटचं कंतकच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले, मित्रा, आज तू मला इथपर्यंत आणलं. शेवटच्या क्षणी तो क्षण इतना भाविक होता की चन्नाला स्वतःला सावरता येत नव्हतं. सिद्धार्थांनी आपले राजेशाही कपडे चन्नाकडे दिले. हे वडिलांकडे घेऊन जा. चन्ना थरथरत होता. राजा तुटून जातील. सिद्धार्थ शांतपणे म्हणाले, मला माहीत आहे. यशोधरा रडतील. सिद्धार्थांचे डोळे भरून आले. मला माहीत आहे. राहुल तुमची वाट पाहीन. काही क्षण सिद्धार्थ बोलू शकले नाही. मग त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, एक दिवस तो समजून घेईल की त्याचा पिता त्याला सोडून गेला नाही, तर संपूर्ण जगासाठी सत्य शोधायला निघाला. पहाट उगवली होती. पक्ष्यांचे आवाज सुरू झाले आणि त्या पहाटेसोबतच एका नवीन युगाची सुरुवात होती. त्या दिवशी एक राजकुमार संपला आणि एक बुद्ध जन्माला सुरू झाला. पुढची अनेक वर्ष सिद्धार्थ जंगलात भटकले, उपाशी राहिले, ध्यान केलं, वेदना सहन केल्या, पण त्यांनी हार मानली नाही. कारण त्या रात्री त्यांनी फक्त घर सोडलं नव्हतं, त्यांनी स्वतःचा अहंकार सोडला होता, लोभ सोडला होता, सुख सोडलं होतं आणि शेवटी बोधी वृक्षाखाली त्यांना सत्य मिळालं. सत्य मिळालं. ते सिद्धार्थ पुढे गौतम बुद्ध झाले. आणि आज हजारो वर्षानंतरही त्या एका रात्रीची कथा ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. कारण प्रत्येकाला त्या कथेत एक प्रश्न दिसतो, आपण आयुष्यभर ज्या गोष्टींना पकडून बसलो आहोत त्या खरंच कायमच्या आहेत का? त्या रात्री एक राजकुमार घर सोडून गेला, पण हजारो वर्षानंतरही जग त्याला विसरू शकलं नाही. कारण त्याने फक्त राजवाडा सोडला नव्हता, तर अहंकार, लोभ आणि मोह सोडला. आणि कदाचित म्हणूनच आजही गौतम बुद्ध यांची कथा लोकांच्या हृदयाला स्पर्श करते. मित्रांनो, जरी कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित पुढची कथा तुमचे आयुष्य बदलून टाकेल. नमो बुद्धाय.